हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत महाट्रान्सको आपली असिस्टंट इंजिनियरची जी पोस्ट आहे त्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन आलेला आहे, आपली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये आपण एक्झाम डेट बघणार आहोत, एलिजिबिलिटी आणि पूर्ण इन्फॉर्मेशन पूर्ण आपण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल मी डिटेल नोटिफिकेशन तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायची आहे, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, ठीक आहे। तसंच अकॅडमीमध्ये नागपूर महानगरपालिका 2025 यासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आहे। तसंच जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांच्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आहे आणि डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स आहेत। तसंच बॅचची फीस आहे 3000 रुपीज। 1 इयर व्हॅलिडिटी आपल्याला आपण एका वर्षापर्यंत कधी पण ही बॅच बघू शकतो। तुम्हाला बॅच जॉईन करायला अकॅडमीचा नंबर आहे 8010457760 यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता। आता आपण आपल्या महाट्रान्सकोच्या बघा आपली महाट्रान्सकोची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याबद्दल आपण बघूया। आपला सिव्हिल असिस्टंट इंजिनियर सिव्हिल साठी आपल्याला एई ची पोस्ट आहे, ठीक आहे। त्यासाठी बघा हे आता आपण बघूया यामध्ये किती वॅकन्सी आहेत। 134 वॅकन्सीज आपल्याला असिस्टंट इंजिनियरची 134 वॅकन्सी आहेत। ही आपल्या सिव्हिल साठीची ऍड आलेली आहे आणि आपल्यासाठी 134 ही अशी खूप छान वॅकन्सीज आलेली आहेत। त्यामध्ये एससी साठी 20 आणि एसटी साठी 7 जागा आहेत। त्यामध्ये विजय यासाठी 2 जागा आहेत बघा। एनटी बी साठी 3 जागा आहेत। एनटीसी साठी 5 जागा आहेत। एनटी डी साठी 3 आणि एसबीसी साठी 2 जागा आहेत। तशीच ओबीसी साठी 28 आणि एससीबीसी साठी 14, ईडब्ल्यूएस साठी 14 जागा आहेत। ओपन साठी 36 असं आपला 134 जागेचा डिवायडेशन झालेला आहे। त्यामध्ये आता आपण बघूया यामध्ये आपल्याला असिस्टंट इंजिनिअरिंग साठी जी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आपले ज्यांना एक्झाम देणार आहेत त्यांची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट पाहिजे। ज्यांची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट आहे तेच ह्या एक्झाम साठी एलिजिबल आहेत, ठीक आहे। बघा बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, ठीक आहे। आणि इथं म्हटलेलं आहे दिस पोस्ट एंट्री लेवल नो वर्क एक्सपिरियन्स। आपल्याला यामध्ये वर्क एक्सपिरियन्स नाही, फक्त आपली डिग्री कंप्लीट असली पाहिजे तर आपण ही एक्झाम साठी एलिजिबल आहोत। देन बघा यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आता आपला एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे। आपला एक्झाम पॅटर्न राहणार आहे महाट्रान्सकोच्या टेस्ट इन प्रोफेशनल नॉलेज। आपल्याला प्रोफेशनल नॉलेज मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची आपली डिग्री झालेली आहे त्यामध्ये आपल्याला 50 नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत 50 क्वेश्चन किती मार्कासाठी आहेत 110 मार्कासाठी। आपला हा पेपर आहे 150 मार्क्सचा आपला पेपर आहे, ठीक आहे। किती क्वेश्चन्स आहेत आपल्याला 130 क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे। त्यामध्ये आपला डिवायडेशन बघा रिझनिंगचे आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन 40 आहेत आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन्स आहेत। मराठी लँग्वेजचे आपले 20 क्वेश्चन आहेत। तसेच आपल्याला 20 क्वेश्चन हे 40 क्वेश्चन हे रिझनिंगचे 20 मार्काला आहेत आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन हे 10 मार्काला आहेत। मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन हे 10 मार्काला आहेत, ठीक आहे। तर आपलं असं डिवायडेशन झालेलं आहे। यामध्ये आपल्याला रिझनिंग ऍप्टिट्यूड हा पार्ट खूप चांगल्याने करून घ्यायचा आहे। मराठी पण म्हणजे सॉरी आपल्याला टेक्निकल पार्ट स्ट्रॉंग करून घ्यायचे आहे आणि ज्यांचे रिझनिंग वगैरे छान आहे त्यांनी तो पण पार्ट व्यवस्थित करून घ्या। यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे, जसं यामध्ये सांगितलंय 1/4 आपली निगेटिव्ह मार्किंग आहे। तर यामध्ये 50 क्वेश्चन 110 म्हणजे कोणतं क्वेश्चन 1 मार्कासाठी असू शकते, कोणतं क्वेश्चन 2 मार्कासाठी पण तुम्हाला असू शकते। आपला टाइम आहे 120 मिनिटासाठी, तर आपल्या 120 मिनिटासाठी 150 क्वेश्चन आहेत म्हणजे
ते आपला पेपर एक लेवलच राहणार आहे. आपले टेक्निकल क्वेश्चन एकदम हाय लेवलचे ते लोक काढणार नाही, कारण की आपल्या 120 मिनिटांमध्ये आपले 150 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. तर आपला एकदम टफ पण नाही राहणार आहे, एकदम इझी पण नाही, आपला मॉडरेट लेवलचे पेपर सेट होणार आहे. तुम्ही त्याप्रमाणे प्रिपरेशन करा. ठीक आहे. आपला किती मार्काचा आहे? 150 मार्क्स साठी 130 क्वेश्चन आपल्याला ह्या पेपर मध्ये राहणार आहे. प्लस आपल्याला यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे आपले सेंटर्स आहेत. सेंटर इन ऑनलाईन रिटर्न टेस्ट. आपले सेंटर बघा कोणते कोणते आहेत. आपल्याला 16 सेंटर दिलेले आहेत. अहिल्यानगर, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर आहे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई आणि नागपूर आहे, नांदेड, देन नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर असे आपले 16 सेंटर्स आपल्या एक्झाम साठी राहणार आहेत. त्यानंतर आपलं फीस, आपल्या एक्झाम फॉर्मची फीस काय राहणार आहे? असिस्टंट इंजिनिअरिंग साठी आपली जी एक्झाम आहे याची, त्यासाठी आपण ओपन कॅटेगरी वाल्यांना 700 रुपये फीस आहे आणि रिझर्व कास्ट कॅटेगरी SC, BC, EWS आणि ऑर्फन वाल्यांना 350 ही आपली फीस आहे. ठीक आहे. दिव्यांग वाल्यांना फ्री आहे. ही आपलं फीस स्ट्रक्चर आहे आपल्या एक्झाम फॉर्मच्या. त्यानंतर आपली जी एक्झाम आहे त्यामध्ये बघा हा काय म्हटलेला आहे, सर्व्हिस अग्रीमेंट बॉन्ड. अगर तुमचं महाट्रान्सको मध्ये सिलेक्शन झालं, तुम्हाला असिस्टंट इंजिनियरची पोस्ट मिळाली, तर तुम्हाला यामध्ये बॉन्ड साइन करायचे आहे. 500 रुपयाचा बॉन्ड पेपर घेऊन तुम्हाला एक बॉन्ड साइन करायचे आहे 5 वर्षासाठी. त्या म्हटले द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड एक्झिक्यूट सर्व्हिस अग्रीमेंट बॉन्ड सिक्युअरली फॉर व्हॅल्यू ऑफ 5 lakh on non-judicial stamp paper onwards administration and training cost rupees 500 towards administration training cost thereafter serving in the MSc TCL for minimum periods of किती मिनिमम पिरियड कोणता आहे? 5 वर्षासाठी आपल्याला बॉन्ड साइन करून घ्यायचं आहे. आपली एक्झामची टेंटेटिव्ह डेट आहे मे किंवा जून महिन्यामध्ये आपला पेपर होण्याची वेळ किंवा जून महिन्यामध्ये आपला पेपर होणार आहे. त्यासाठी आपल्याला आता मार्च, एप्रिल, मे असं 3 महिने आपल्याकडे एक्झामच्या प्रिपरेशन साठी आहे. तुम्हाला व्यवस्थित प्रिपरेशन करून एक स्ट्रॅटेजी बनवून घ्यायची आहे आणि एक्झामची प्रिपरेशन करायची आहे. ही आपल्याकडे खूप छान अपॉर्च्युनिटी आहे की आपण महाट्रान्सको ही खूप चांगली पोस्ट आहे तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये सिलेक्शन साठी. तसंच आता आपण आपली महाट्रान्सकोची ऍडव्हर्टाइजमेंट बघितली आहे, ती तुम्हाला मी पुन्हा डिटेल नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की आपली ऍड जी आता आलेली आहे त्यामध्ये आपले 134 वॅकन्सीज आहेत. त्यासाठी आपल्याला आता प्रिपरेशन स्टार्ट करायची आहे. तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन स्टार्ट करा. 1 by 1 सब्जेक्ट्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. आपण पूर्ण तुमचं सिलेबस कम्प्लीट करून घेणार आहोत, त्यानंतर पूर्ण स्टडी करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पण मेहनत करून घ्यायची आहे. आपल्याकडे 3 महिन्यात आपण 3 महिन्याची स्ट्रॅटेजी बनवून त्यामध्ये अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा. थँक्यू.